वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आरोग्य संघ हेल्थ टीमची डेफिनेशन बघितली। आता आपण बघणार आरोग्य संघाचे तत्वे। आता आरोग्य संघाचे तत्वे हे 5 मार्क्ससाठी विचारले जातात। सेपरेट तत्वे किंवा आरोग्य संघाचे कारणे, याच्यावर आरोग्य संघापैकी म्हणजे कोणताही प्रश्न हा 5-5 मार्क्ससाठी विचारला जातेच। डेफिनेशन म्हणा 2 मार्क्ससाठी किंवा पूर्ण क्वेश्चन म्हणजे आरोग्य संघ म्हणजेच काय, तर हा पूर्ण क्वेश्चन तसा 15 मार्क्ससाठी आहे आणि याचे तत्वे आणि कारणे हे 5-5 मार्क्ससाठी सेपरेट विचारले जातात। तर आरोग्य संघाची तत्वे बघू। कामाची यादी करून त्याचे नियोजन करणे। आता कामाची एक यादी करून त्याचे नियोजन करणे। ध्येय प्राप्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित व सुनियोजितपणे काम करणे। आता ध्येय प्राप्तीसाठी एखादं काम करताना त्या कामाला ध्येय प्राप्ती म्हणजे चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, असं ध्येय प्राप्तीसाठी एकत्र येऊन संघटित सुनियोजितपणे काम करणे। नेक्स्ट पॉइंट आहे संघातील सभासदांनी ठरवून दिलेले नियमानुसार काम करणे। आता सभासद म्हणजे आरोग्य संघाचे जे काही सभासद असतील त्याच्यातला जो ज्येष्ठ व्यक्ती असतो किंवा त्याला कॅप्टन सुद्धा असे म्हणू शकतात, तर त्यांनी ठरवून दिलेले जे काही कामं असतात ते नियमानुसार काम पूर्ण करणे। नेक्स्ट आहे सर्व संघ एकत्र येऊन जेव्हा काम करतो त्या काम चालना मिळते। आता सर्व संघ जेव्हा एकत्र येऊन काम करतो त्या कामाला जास्त प्रमाणात चालना मिळते। आता एकमेकाला सहकार्य व आपुलकीने सभासदांनी एकी ठेवणे। आता एकमेकाला सहकार्य आणि आपुलकी ठेवून सभासदांनी एकी ठेवणे। एकमेकाला सहकार्य करून आपुलकी ठेवून काम पूर्ण करणे। सर्व संघाला सभासदांनी एक समान ठेवणे। आता सभासदातले जे काही सर्व सभासद असतील त्याला सर्व संघाला सभासदांनी एक समान ठेवणे। कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव न करता त्याला सर्व समान ठेवणे। अशा प्रकारचे आरोग्य संघाचे तत्वे आहेत। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।